मतदार यादीच्या डिजिटल मॅपिंगमधील तांत्रिक त्रुटींमुळे वडघर गावातील 1054 नागरिकांचा मतदानाचा हक्क धोक्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते असलम कल्याणकर यांनी केला आहे. नाव व फोटो योग्य दिसत असले तरी अंतर्गत माहिती चुकीची किंवा दुसऱ्या व्यक्तीची जोडली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये गावातील जुने मतदार तसेच नव्याने नोंदणी झालेल्या नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी ग्रामस्थांनी निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी आदेशाची मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ तोंडी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वडघर गाव पनवेलमधून उरण मतदारसंघात गेल्याने मॅपिंग प्रक्रियेत हा गोंधळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने त्रुटी दूर करून नागरिकांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील 2 ते 4 दिवसात गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयात दाद मागण्याचा इशारा असलम कल्याणकर यांनी दिला आहे. मार्च महिन्यामध्ये आम्ही उरणला तहसीलदारांशी आम्ही चर्चा केली. ती चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिला असा तर तुमचा मेल आम्ही मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. पण ती चर्चा करता करता आजपर्यंत त्याचा काय म्हणजे माहिती पूर्ण आम्हाला काय भेटलीच नाही त्याबद्दल. त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस झाले तहसीलदार प्रांत सर्कल अधिकारी यांना घेऊन आम्ही चर्चा केली. त्यांच्याबरोबर बसलो तर त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही मॅपिंग तुमची जे नाव तुमचे चुकीचे येतात. जसा एक मी असलम माझं नाव आहे ते माझा सुभाष पवार बोलून माझं नाव येतो आहे ते हे आमची मॅपिंगच चुकीची होऊन राहिले. आणि त्याच्यामध्ये असा विषय आहे एक का त्यांचं म्हणणं असं आहे का ते म्हणतात का तुम्ही नो मॅपिंग करा. ठीक आहे आम्ही नो मॅपिंग करू. नो मॅपिंगचं म्हणजे उत्तर काय याचं म्हणणं काय. नो मॅपिंग म्हणजे ही का उद्या माझ्या आई वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही होता, असलमचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही होता. ते आज आमचे मुसलमान मोहल्ल्यातले 2000 मतात म्हणजे आता इथे जवळपास 554 का काय आहेत आणि बाकीचे 21 नंबर यादी, 22 नंबर, 23 आणि 24 नंबर यादीमध्ये. तर माझी विनंती आहे सरकारला का आमच्या मूल्यामध्ये हे जी घटना झालेली आहे मतदारांची तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी यांना पण माझी विनंती आहे का आमची हे इलेक्शन कमिशनला तुम्ही आमची तक्रार करून आमचे जे मार्ग आहे मार्ग आमच्यासाठी मोकळे करा. ही विनंती आहे. हा विषय आमचा तिथपर्यंत तुम्ही इलेक्शन कमिशनपर्यंत हा विषय जायला पाहिजे का की इथे असा झालेला आहे का काही लोकांच्या आमच्या रद्द झालेल्या आहे. आता याच्यामध्ये माझी चर्चा आता आदितीताई तटकरे यांच्या PA बरोबर पण माझी चर्चा झाली, भावना घाणेकर बरोबर माझी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही हे नो लिंकेज करून घ्या, तुमची नवीन मॅपिंग होईल. नवीन मॅपिंग होईल म्हणजे आमचे 2002चे नावं उडतील. ते हे माझं म्हणणं असं आहे का ही आपली न्यूज आणि हे आपल्या चॅनलच्या तर्फे हा चॅनलची आपली जी बाईट्स मी दिलेली आहे माझं नाव असलम कल्याणकर ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यापर्यंत ही पोचायला पाहिजे. बघायला गेलं तर शासनाने या ठिकाणी मॅपिंग करण्यासाठी कुणाला पाठवलं होतं या ठिकाणी आणि त्यांच्याकडनं काय आपल्याला माहिती मिळाली. आम्हाला त्यांच्याकडे माहिती हीच मिळाली की तुम्ही नो मॅपिंग करा आणि शासनाने जसे BLO प्रत्येक गावामध्ये हे केलेले आहेत ते आम्हाला जी BLO आम्हाला जी निवडलेली आहे त्या BLOची या प्रकार काही चुकी नाही. का की आम्ही जेव्हा आमची बैठक झाली उरणला प्रांतांच्याकडे त्यानून आम्हाला सांगितला का ही केंद्रामधूनच तुमचा हे झालेला आहे डेटा तुमचा चुकीचा झालेला आहे ते यामुळे तुम्ही नो मॅपिंग करा. पण याची नोंद ग्रामपंचायतमध्ये केली जाते सर्वात पहिली. त्याच्यावरती आपण ग्रामपंचायतमध्ये आमच्या ग्रामसेवकांशी पण बोलणं झालं. ग्रामसेवक पण त्या बैठकीला होते. पहिली बैठक आमची झाली. ग्रामसेवकांनी सांगितलं जे हे सर्कलचे अधिकारी ऑरो जे आहात आणि प्रांत तहसीलदार ते जे म्हणतात त्या हिशोबात तुम्ही हे करा. तर आमची विनंती हे पण होती का ग्रामपंचायतीने पण एक त्यांच्यामार्फत एक त्यांच्या हद्दीमध्ये आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये ते त्यांनी पण एक पत्रव्यवहार करायला पाहिजे शासनाला. त्यांनी केलं होतं का? त्यांनी पत्रव्यवहार अजूनपर्यंत काही केलेला नाही आहे. मॅपिंग आम्हाला चुकीची माहिती देतात ते परफेक्ट आम्हाला माहिती कोण देत नाही. आमच्या मुसलमान बंधूवर भगिनीवर भरपूर अन्याय होऊन राहिले.
आम्हाला हे SIR आलं तेव्हा माहिती पडलं की आमच्या 2002ची लिस्ट दुसऱ्या नावावर होत आहे, मॅपिंग होत आहे. मार्चमध्ये आमची BLO आली. तिने सांगितलं मी तुमची BLO आहे, मला तुमच्या गावातली मॅपिंग पाहिजे. तिने कशी मॅपिंग केली, काय केली त्यांनाच माहिती. आता इश्यू काय येतोय, जेव्हा मी SIRचा फॉर्म भरते, आता हा आहे अब्दुल रजाक रासलकर समजा, तर ह्याचं जेव्हा आपण मॅपिंग करायला घेतो, याचा फॉर्म भरला गेला, याचं सर्व झालं ओके, फॉर्म ओके होतोय. हे बघा, हे बघून घ्या तुम्ही, हे फॉर्म ओके सर्व होतोय, पण जेव्हा तो सबमिट करायला जातोय तेव्हा दुसऱ्याचं नाव येतोय, म्हणजे अजय पवार. आणि हे लोक कुठली आहेत, कोपरचे, म्हणजे आमचं जॉईंट ग्रामपंचायत आहे, कोपर गावचं नाव येतोय. हे असं का, हे असं का होतंय, तर आमच्या गावच्या लोकांना म्हणजे समस्या पडली आहे की आमचं पुढे यादीमध्ये नाव येतो की नाही येत. घाबरसुट्टी म्हणजे घाबरले लोक फॉर्म भरून देत नाही आहेत. आणि BLO घरी जात नाही आहे. ह्याचं कारण हे आहे का आमचं गाव छोटं आहे, शाळा जवळ आहे, केंद्राने आम्हाला शाळा दिलेली आहे, म्हणून पब्लिक इथं यावा आणि फॉर्म भरून घेऊन जावा. BLOचं कसं एकटी बाई येते, ती काय तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. तुमची माहिती तर देऊ शकता तुम्ही, म्हणजे गाववाल्यांना सांगते मी. दुसरा विषय असा आहे की आता आम्ही काय करायचं, आम्हाला कोणी इथं लक्ष देत नाही आहे. पनवेलमध्ये व्यवस्थित चालले, याकुबेक हायस्कूल, तिथं जेवढे आमचे मुसलमान मुलीचे जे ट्रस्टी आहेत सर्वांचं व्यवस्थित चाललेलं आहे. शिक्षक लोकांना त्या लोकांनी घेतलेलं आहे जवळ. याकुबेक हायस्कूल शिक्षक जेवढे आहेत कुणाला त्रास नाही आहे. सरांना विचारला ना, आमचा मॅपिंग व्यवस्थित होतोय. पनवेलला, बाळापाडला, मग आमच्या मूल्यातच का असं होतंय. आम्ही सगळीकडे जातो, आम्ही प्रांतला भेटलो, तहसीलदारला भेटलो, आम्ही असं नाही गप्पाने बसलो. आम्ही काल उरणला पण गेलतो, नायब तहसीलला भेटलो. ते सांगतात त्या सर्वांचं एकच आहे, फॉर्म भरून घ्या तुम्ही, फॉर्मला थांबू नका आणि नॉट लिकेज करा. तर असं दुसऱ्यांचं असं म्हणणं आहे की नॉट लिकेज केलं तर आमची नावं यादीमध्ये येणार नाही. म्हणजे त्यांचं बरोबर आहे, मग याचं त्यांची जिम्मेदारी आम्ही घेऊ शकत नाही, कारण आम्हाला गव्हर्नमेंटचं एवढं काही माहिती आहेत नाही. मग हे आम्ही काय करायचं, बस गावाला तर मी हेच बोलते का आम्ही काय करायचं, पुढे आमचं काय. आता 2002ची जी यादी आमची ती आहे पनवेल मतदारसंघाची, पण त्याला जेव्हा उरण मतदारसंघामध्ये मॅपिंग करतो हा प्रॉब्लेम येतो. आता हे टेक्निकल प्रॉब्लेम सांगतात हे लोक, पण जेव्हा टेक्निकल प्रॉब्लेम होतो त्यांनी SIRच्या अगोदर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे होतं, पण ते काही शासनातर्फे झालेलं नाही आहे. तर आमची शासनाला हेच विनंती आहे की जोपर्यंत आम्हाला हे आमचा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर आम्हाला एक वेळ वाढून द्यावा, किंवा आमच्या इकडचा हे जे SIRचा कार्यक्रम आहे हे तात्पुरतं थांबवावा आणि आम्हाला क्लिअरिटी करून द्यावा. आज 2002च्या लिस्टमध्ये जे नावं आहेत आज ते 50, 60, 70च्या वयाचे पुढं गेलेले आहेत. आता त्यांना हिअरिंगला जायचं म्हटल्यानंतर किती त्रास आहे हे शासनाने विचार करावा. करता आणि आपण वकील आहात या संदर्भामध्ये. आमच्याकडं जेव्हा मॅपिंग झाली त्याच्यानंतर आता SIRची प्रोसेस सुरू झाली, तेव्हा आम्हाला असं समजण्यात आलं आहे की आमची जेव्हा मॅपिंग करते BLO तेव्हा आमच्या एका विशिष्ट व्यक्तीचे नाव दुसरा कोपर गाव आहे त्याची लिस्ट त्याच्यात हे झालेली आहे. टेक्निकल इश्यू आहे असं आम्हाला वारंवार BLO, ARO, ERO या सर्वांकडून सांगण्यात आलं आहे. त्याच्यावर आम्ही जे आमचे या SIRचे वरिष्ठ आहेत सोनाने सर, त्यांनासुद्धा आम्ही भेटलो. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण याला तुम्ही मॅपिंग करून घ्या आणि आम्ही सरसकट एक ऑर्डर पास करू की तुमचे सर्व ओके आहेत लोक. परंतु असं आमचं म्हणणं आहे की इथून जे मुली लग्न करून बाहेरगावी दिलेले आहेत त्यांचीसुद्धा होत नाही, तर त्याच्याकरता आपण काय करणार आहात. आणि मग जर सरसकट करणार तर हिअरिंगला लोकांना त्रास होणार नाही. हे सर्व आपण दिलेले आश्वासन तोंडी आहे. आमच्याकडं कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नाही आहे. समजा उद्या काही कारणास्तव काही झाला तर ह्या आमचे संपूर्ण गावाचे जे 554 लोक आहेत आणि नवीन दाखल झालेले 500 लोक आहेत, असे 1054 लोकांचा ह्या इलेक्शन यादीतून नाव कमी होणार आहे. म्हणून आमची शासनाला विनंती आहे
की याचा आपण जे काय कराल ते आम्हाला लेखी आदेश द्यावा, त्या पद्धतीने आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. जर का आपण ह्या न्यूजच्या नंतर 2-4 दिवसात आपण कोणताही कठोर डिसिजन घेतला नाही तर त्याच्यानंतर आम्ही आंदोलनातसुद्धा उतरू आणि योग्य ती न्याय आम्ही कोर्टातसुद्धा मागण्याची तयारी. 2002ची जी लिस्ट आम्हाला ओपन झाली त्यामध्ये सर्व व्यक्तींची नावं आहेत, पण ते जेव्हा मॅपिंग करतात तेव्हा ते नाव फोटो आमचं येते आणि पूर्ण माहिती जे आहे ते दुसऱ्या लोकांची येते. म्हणजे जर एखादा मुस्लिम व्यक्ती असला तर त्याची माहिती हिंदूप्रमाणे येते, म्हणजे आमची मॅपिंग होत नाही. आणि फॉर्म बिलो बोलतो फॉर्म घ्या, सबमिट करा. मग ह्या विषयावरती पुढचं काय? जर हा प्रोसेस 6 महिने अगोदर आलेला आहे, मग ह्याची तक्रार आता का होते? आता ह्या मॅपिंगमध्ये का आता त्रास का होते आम्हाला? म्हणजे दुसऱ्या गावात दुसऱ्याकडे होते मॅपिंग, फक्त वरघडमध्ये का नाही होत? आमचा हा विषय आहे. आणि वरघडमध्येच नाही म्हणजे प्रत्येक लोकांचं इथे नुकसान होते. काही लोकांना असं आहे का डॉक्युमेंट्स असून सुद्धा लिस्टमध्ये नाव असून 2002 मधून आजपर्यंत 2026 येते, म्हणजे 24 वर्षांनी लोक वोटिंग देतात तरी पण लोकांचं नाव येत नाही. म्हणजे हे काय चाललंय? जर आहे तर तुम्ही पुढच्या समिती लोकांनी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होता. मीटिंग होते तर गावकीची व्हायला पाहिजे, कारण की सगळे व्यक्ती गावातलेच आहे, सगळ्यांचं नुकसान होणार आहे. याप्रमाणे माझं एकटीचं नाही होणार आहे. आणि शेवटी फॉर्म जेव्हा सबमिट झाले तेव्हा पण आम्हाला खूप लोकांनी मदत पण केली, असं नाही का नाही केली. फॉर्म असं भरा, वडिलांचा भरा, वडिलांपेक्षा तुमचा भरा. मग ती माहिती आम्हाला कळली, पण ही माहिती आम्हाला का नाही कळत का आमची मॅपिंग कुठे चुकते, काय होते, याच्यावरती आम्हाला निर्णय द्या. तुम्ही तोंडातून सांगणार आणि आम्ही तोंडातून बोलणार, ह्याचा विषय काही नाहीये. फक्त आम्हाला लिहून द्या का ह्याच्याबद्दल तुम्हाला काय त्रास होणार नाही. आणि तुम्ही डॉक्युमेंट्स आमच्याकडून घेतात याची जबाबदारी पुढची काय ते पण आम्हाला सांगा.